बोला बोला हो पोचलाय ते पण तो आज कोर्ससाठी सुट्टी घ्यायला आज मी फोन करतो त्याला फोन घेईल का नाही आवड आहे मी त्या आणखी दोन लढा आहे आणि ह्या सुद्धा आपल्या हातात दोन अत्यंत असे मानले असं मूलभूत गरजा परंतु निदान थोडासा तरी सिनेमा बघतो डायरेक्टची हे होती
की या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शशांक भरांते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. प्रेसिडेंट कर्नल थत्ते त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम उपस्थित असलेल्या आमंत्रित पाहुण्यांचे स्वागत करावे. आपण आज आथरश्री संकुल आथरश्री ते इथे पुण्यामध्ये जे संकुल आहे त्याच्या प्रेसिडेंटला आम्ही या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे. त्यांचंही आम्ही स्वागत करतो. पाषाण आथरश्रीच्या श्रीमती वंदना हळीकर, बावधन अध्यक्षते श्री सदानंद कामत, जीवन अध्यक्षते श्री रवींद्र गोखले, बाणेश्री बिल्डिंगचे अध्यक्ष श्री सुभाष जोशी आणि आपल्या शेजारी सप्तगिरी संकुलचे श्री प्रभाकर करंदीकर, तसंच ASPचे श्री किरण शिंदे यांचे आम्ही इथे स्वागत करतो. आणि आता ज्यांच्या प्रयत्नाने व नेतृत्वाने गेली 11 वर्षे आपल्या आथरश्री सुधारणा सुखदही होत गेल्या त्या आपल्या बी बिल्डिंगच्या भूतपूर्व प्रेसिडेंटचे स्वागत करण्याची विनंती मी श्री शशांक भरांते यांना करतो. श्रीयुत अशोक दिवेकर, श्रीयुत सूर्याजी मोरे, सौ अरुणा गोखले, श्रीयुत अशोक गायतोंडे, सौ सीमा नथादे आणि श्रीयुत सुधीर टिळक. किरण शिंदे, बंधुगिरीतून गेल्या 11 वर्षात आथरश्री झालेल्या अनेक सुधारणा, आथरश्री डी बिल्डिंग मध्ये निवासियांनी अनेक वेळा वस्तूंच्या तसेच रोख रकमेच्या स्वरूपात दिलेल्या देणग्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. वेळेअभावी जरी त्या सर्वांच्या नावाचा आज इथे आम्ही उल्लेख करू शकत नसलो तरी त्या सर्वांविषयी आम्ही कृतज्ञ आहोत. ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांच्या वतीने आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात ब्रिगेडियर बेड, ज्यांनी गेल्या महिन्यात या हॉलमध्ये असलेली अद्ययावत साऊंड सिस्टीम देणगी म्हणून दिलेली आहे, त्यांचा सत्कार करण्याची मी श्री शशांक भरांते यांना विनंती करतो. आणि शेवटी आथरश्री आपल्या दैनंदिन व्यवस्थेचे गरजांचे अत्यंत आपुलकीने, तत्परतेने आणि उत्कृष्टपणे व्यवस्थापन बघणारे आपले आरंभचे श्री संतोष बाबळे यांचे कौतुक प्रेसिडेंट कर्नल थत्ते करतो. बंधू भगिनींनो, आपल्या आथरश्री आपले अनेक सहनिवासी असे आहेत की ज्यांनी आपल्या क्षेत्रात, मग ते सैनिक असो, वैद्यकीय असो, वैज्ञानिक असो
की शैक्षणिक, साहित्य असो की सामाजिक या विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा विविध संस्थांतर्फे शासनातर्फे गौरव करण्यात आला. आम्हाला आमच्या या सर्व सहनिवासींचा अभिमान आहे. ही व्यक्तिमत्व आपल्या आचरणीचे वैभव आहे. या सर्वांचा सत्कार करणं आज इथे वेळेअभावी शक्य नसल्याने प्रातिनिधिक स्वरूपात शासकीय पुरस्कार प्राप्त गौरवास्पद व्यक्तिमत्वांचा आज आम्ही इथे सत्कार करणार आहोत. अशी व्यक्तिमत्व स्वतःहून आपल्याला पुरस्कार मिळाला हे त्यांच्या विनयशील स्वभावामुळे सांगत नाही. त्यांच्या स्वकीयांकडून हे कळतं. आज जर अशी कोणी शासकीय पुरस्कार व्यक्ती सन्मानित करायची राहिली असेल तर त्यांच्या स्वकीयांनी विळवणकडे ही माहिती अवश्य पोहोचवावी. आजच्या आपल्या पहिल्या गौरव गोष्टी आहेत रोहिणीताई गव्हाणकर. डॉक्टर रोहिणीताई गव्हाणकर यांच्या जीवनात उज्ज्वल शैक्षणिक कारकीर्द आणि सामाजिक कार्य यांची सांगड दिसून येते. स्त्रियांवर कामाच्या ठिकाणी व घरातही होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध त्या काम करीत होत्या. डॉक्टर मंजिल ट्रस्ट, TIFR आणि मणिभवन त्या संस्थांनी मिळून ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या स्त्रियांना कामांचं प्रशिक्षण देणं सुरू केलं. निवृत्तीनंतर 2007 पर्यंत कोकणातील 4 जिल्ह्यातील स्त्रियांना त्यांनी असं प्रशिक्षण दिलं. रोहिणीताईंनी एकंदर 14 पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन नवरत्न पुरस्कारातील साहित्य आणि सामाजिक सेवेसाठी असलेल्या मानाच्या रत्नशारदा पुरस्काराने त्यांना 2014 मध्ये गौरवण्यात आलेले आहे. आज वयाच्या 90च्या पुढे असणाऱ्या रोहिणीताई 2 पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहे. रोहिणीताई, वय हे तुमच्यासाठी एक संख्या आहे. तुमच्या कार्यात आडकाठी नाही. मी शशांक परांजपे यांना विनंती करतो त्यांनी पुस्तके घेऊन त्यांचा गौरव करा. आपले दुसरे गौरवमूर्ती आहेत विंग कमांडर निवृत्त श्री सुरेश दामोदर कर्णी. श्री कर्णी यांना 1971 साली भारत पाकिस्तान युद्धात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल 1972 मध्ये वीरचक्र प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र गौरव पुरस्काराने त्यांना 1990 साली सन्मानित करण्यात आले. भारतीय हवाई दलाच्या ओल्ड फायटर स्क्वॉड्रन 3 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या समारंभाचा भाग म्हणून भूज येथील हवाई दलाच्या तळावरील जागर स्क्वॉड्रनच्या मुख्य सभागृहाचे नामकरण कर्णी हॉल असे करून श्री सुरेश कर्णी यांनी मातृभूमीसाठी केलेल्या सेवेचा उचित सन्मान केला. बांगलादेशचा 2013चा जो स्वातंत्र्य दिन म्हणजे 16 डिसेंबरचा सोहळा झाला त्याच्यात बांगलादेश सरकारने त्यांना खास निमंत्रित करून त्यांच्या कार्याचा उचित सत्य गौरव केलेला आहे. मी शशांकींना विनंती करतो की त्याने आजचे आपले तिसरे गौरवमूर्ती आहे पद्मश्री श्री प्रमोद काळे. श्री प्रमोद काळे यांची भारतीय अवकाश संशोधनात उज्ज्वल कारकीर्द आहे. त्यांनी तिरुवनंतपुरममधील उपग्रह प्रणाली तसेच अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान या केंद्राचे प्रमुख, नासाच्या घोसाळ या उड्डाण केंद्राचे इस्रोचे निवासी प्रतिनिधी, अहमदाबादच्या SITचे प्रकल्प अधिकारी, बंगळुरू अहमदाबाद निरोधक झाले इस्रोचे डायरेक्टर अशी विविध पदे भूषवली आहेत. त्यांना भारत सरकारने 1984 साली पद्मश्रीने सन्मानित केले. श्री काळे यांना 2006 साली खगोलशास्त्रातील योगदानाबद्दल आर्यभट्ट हा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मी विनंती करतो की त्यांनी आजचे आपले चौथे गौरवमूर्ती आहेत कर्नल शरद परांजपे. शरद परांजपे यांनी भारतीय सैन्यात 32 वर्षे सेवा केली. 1965 सालच्या युद्धात कच्छच्या रणात तर 1971 साली बांगलादेश सीमेजवळ ते कार्यरत होते. रेडिओ ऑपरेटर्स व तंत्रज्ञानाच्या युनिटचे
ते प्रमुख होते. युद्धाच्या वेळी शत्रूच्या सांकेतिक रेडिओ कम्युनिकेशनचे अर्थ लावून ती माहिती आपल्या सैन्याधिकाऱ्यांना पुरवायची. त्या महत्वाच्या कामगिरीवर त्यांची नेमणूक होती. त्या महत्वाच्या माहितीच्या आधारे आपले अधिकारी मोहिमेची आखणी व्यवस्थित आणि उत्कृष्टरित्या करू शकत होते. 1961च्या युद्धात 71च्या युद्धात बजावलेल्या मौल्यवान कामगिरीमुळे त्यांना मेन्शन इन डिस्ट्रायजेस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांची दखल घेतली आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपले पुढचे गौरवमंत्री हे आहेत लेफ्टनंट जनरल कैलासवासी पंकज जोशी. चीन बरोबरच्या युद्धानंतर 1967 साली सिक्कीम येथे सुरुंग निष्प्रभ करण्याचे काम चालू असता एका सुरुंगावर पाय पडून झालेल्या स्फोटात त्यांना वयाच्या 24व्या वर्षी दोन्ही पाय गमावले. त्यानंतर कृत्रिम पायाच्या सहाय्याने त्यांनी सैन्यात 36 वर्ष विविध हुद्द्यावर काम केले. 1965 आणि 1971च्या युद्धात त्यांनी महत्वाची कामगिरी केली. त्यांना 1985 साली विशिष्ट सेवा पदक, 1990 साली अतिविशिष्ट सेवा पदक तर 2002 साली परमविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. शारीरिक अक्षमतेवरती मात करून ते सायकल चालवे, घोडदौड करीत, पोहत आणि बौद्धिक कॅप्टन ते आर्मी कमांडर या पदापर्यंत ते स्वप्रयत्न, सकारात्मकता आणि धाडस याच्या बळावर होते. हा आदर्श सर्वांसमोर ठेवून जुलै 2009 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या वतीने त्यांचा हा पुरस्कार श्रीमती प्रभा जोशी या स्वीकारला. आणि आपले शेवटचे गौरवमूर्ती आहेत कैलासजी गोविंद स्वरूप. भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे ते जनक मानले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली आधुनिक रेडिओ दूरबीण मुंबईजवळील कल्याणच्या परिसरात उभारण्यात आली. त्यांनी अशीच दूरबीण दक्षिण भारतातील उटी येथे उभारली. त्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची महाकाय रेडिओ दूरबीण पुण्यापासून जवळ असलेल्या कोटक येथे उभारली. त्यांना शांती स्वरूप घटनावर पुरस्कार 1972 साली, तर पद्मश्री पुरस्कार 1973 साली आणि 2009 मध्ये ओबी बाबा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वयाच्या 91 वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये त्यांचे निधन झालं. त्यांची पत्नी आणि कुटुंबीय हे सध्या परदेशात आहेत. त्यांना जेव्हा आम्ही कळलं त्यांनी त्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि आज ते येऊ शकत नाही म्हणून कळवलेलं आहे, तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत पण आपण सर्वजण त्यांचा सन्मान करू. सौ अरुणा गोखले, श्रीयुत अशोक गायतोंडे, सौ सीमा नकाते आणि श्रीयुत सुधीर टिळक. या अत्यंत कौतुकाच्या आणि गौरव सोहळ्यानंतर आपण पुढल्या कार्यक्रमाकडे गेल्या 11 वर्षात घडलेल्या घटनांचा आढावा
नसारे, वीणा लोढे आणि जयमती तडे. आम्ही सर्वांनी मिळून केलेली स्मरणिका आपल्याला नक्कीच आवडेल मला आशा आहे. मी अध्यक्षांना या स्मरणिकेचे प्रकाशन करण्याची विनंती करतो. स्मरणिका सोमवारी बी बिल्डिंगमध्ये घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली. आता आपल्या बी बिल्डिंगचे प्रेसिडेंट कर्नल श्याम ठकरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. श्रीयुत शशांक परांजपे व बंधू भगिनी, सर्वप्रथम 11व्या वर्धापन दिनाच्या मी सगळ्यांना आपण उपस्थित सर्व लोकांना शुभेच्छा देतो. आज असाची पाने बी बिल्डिंग कंडोमिनियमचा 11वा वर्धापन दिनाचा सोहळा साजरा करीत आहोत. खरं तर हा सोहळा मागील वर्षी करायचा होता, पण कोरोना काळामुळे करता आला नाही. त्याचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे, तेव्हा त्याची काळजीचे नियम पाळत आपण हा कार्यक्रम करीत आहोत. आज या आनंदाच्या दिवशी माझ्या मनात पहिल्या वर्धापन दिनाच्या आठवणी उफळून आल्या आहेत. त्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबर 2010 अगदी याच जागेत मी जेव्हा मुंबईमध्ये पोहोचलो तेथे पूजा चालू होती, एक हवन चालू होतं आणि प्रत्येक फ्लॅटचा एक एक कळस तांब्याचा ते पूजेमध्ये मांडलेला होता परांजपे यांच्याकडून आणि त्याची पूजा चालू होती. आणि पूजेला आपल्या इथे पूर्वी असलेले सुरेश चित्रे आणि रेखा चित्रे हे दाम्पत्य सोळे आणि शाहू परिवार सोडून बसले होते. अतिशय पवित्र व आरामदायक वातावरण होते. पूजेनंतर प्रत्येक फ्लॅटला एक कळस देण्यात आला. माझ्याकडचा अजून तो कळस आहे आणि मला खूप छान वाटतं. पूजेनंतर दुपारचं सहभोजन झाले. भोजनानंतर पहिली जनरल बॉडी मीटिंग घेतली गेली व त्यामध्ये कंडोमिनियम करता बायलॉ प्रपोज करण्यात आले. गेल्या 11 वर्षात अर्थश्री बिल्डिंगमध्ये वेळोवेळी बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत, बरीच कामे झाली आहेत. ती आपल्यापैकी बरेचशा मंडळींनी प्रत्यक्षात पाहिली आहे, अनुभवली आहे. याचा मी थोडासा आढावा घेतो काय काय झाले. 17 फेब्रुवारी 2011 एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल बॉडी मीटिंग झाली आणि पहिली बोर्ड ऑफ मॅनेजर्स त्यांचे इलेक्शन झालं आणि त्या बोर्ड ऑफ मॅनेजर्सच्या सदस्यांनी श्रीयुत अशोक दिवेकर यांना प्रेसिडेंट म्हणून इलेक्ट केलं. तर ते आपले अर्थश्री बी बिल्डिंगचे पहिले प्रेसिडेंट. त्यानंतर त्या मीटिंगमध्ये जे प्रपोज झालेले होते बायलॉ ते एडॉप्ट करण्यात आले, जे 25 डिसेंबर 2010च्या मीटिंगमध्ये प्रपोज झाले होते. 2011 मध्ये PSCLने रहिवासियांचे धार्मिक व आध्यात्मिक भावना व गरजा लक्षात घेऊन एक सुंदरसे गणपती मंदिर बांधून दिले. सकाळी पूजा व सायं आरती व प्रसाद व चतुर्थीला अथर्व शीर्ष पठण या गोष्टी सर्व चालू झाल्या. बाहेरून येणारे फ्लॅट धारक, त्यांची भेटायला आलेली मुले रहिवासी वाढदिवसाच्या निमित्ताने संध्याकाळी आरती आणि नंतर प्रसाद वाटू लागले. आणि ही एक जागा नुसती प्रार्थनेची नाही, पण सर्वांना एकत्र येऊन गप्पा गोष्टी करण्याकरता सुद्धा ती जागा कामी आली. सर्व सणवार, संक्रांत, होळी, गुढीपाडवा
दहीहंडी, कोजागिरी, नवरात्र, दसरा, दिवाळी, भोंडला या सर्व गोष्टी इथे भरपूर व्हायला लागल्या. त्यानंतर गडारंग आणि आनंदगण 2018 मध्ये पहिल्याच वर्षी जेव्हा आमच्या सदस्यांनी भाग घेतला तेव्हा सीमा नखाते यांना तिसरं प्राईज मिळालं 25,000 रुपयाचं. त्यांनी ते आकर्षणी करता विन केलं. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी 2012 मध्ये एकांकिका निर्णय ही त्यांनी सादर केली आणि त्याला पहिलं बक्षीस 50,000 मिळालं. मध्ये लल्लाटी भंडार हे आमच्या इथे नंतर प्रेसिडेंट होते अरुणा गोखले त्यांनी सादर केलं आणि त्याला पण प्राईज मिळालं ते पथश्री करता. त्यानंतर एकच गायन या कार्यक्रमात म्हणजे एकट्याने गाणं म्हणायचं या इव्हेंटमध्ये आमच्या इथे डॉक्टर विजय कुमठाकर यांनी 4 वेळेला तब्बल 4 वेळेला जिंकले आहे ते आणि प्राईज मिळवला आहे. आमच्या इथल्या प्रिया काळे यांनी 3 फॅशन शो सादर केले आणि त्यातून 2दा त्यांना प्राईज मिळालं. श्री प्रकाश पानसे यांनी 2 एकांकिका लिहिल्या. पहिली एक आहे कुठे शोधू कुठे आणि दुसरी होती चोराची कमाल अथश्री धमाल. आणि या 2 एकांकिका आमच्या इथे पूर्वी राहत असलेले मोहन कुलकर्णी त्यांनी सादर केल्या आणि दोन्ही याला प्राईज मिळाले. त्यानंतरचे बरेच दरवर्षी कार्यक्रम जेवढे होते आमच्या इथले रहिवासी त्यांनी भरभरून त्यामध्ये भाग घेतला आणि चांगली कामगिरी करून प्राइजेस मिळवले. हे सगळे प्राइजेस इंडिव्हिज्युअल जरी त्यांना मिळाले त्यांच्या कामाला मिळाले ते सर्व आकर्षणीय केले. 2012-13 मध्ये प्रॉब्लेम व्हायला लागला पाण्याच्या टंचाईचा. तिथे त्याला कारण 3 होती. एक तर ही टंचाई म्हणजे सुरुवातीला भासली नाही कारण रहिवासी फार कमी होते. सुरुवातीला 3-4 आले मग 7-8 झाले मग असं वाढत गेले. तर सुरुवातीला त्याची टंचाई पाणी कमी होतं तरी सुद्धा टंचाई भासली नाही. पण नंतर चारीकडे बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी वाढल्यामुळे पीएमसीचं पाणी जेवढं मिळालं किंवा यायचं तेवढं येत नव्हतं आणि सगळं ते वाटलं जात होतं वाटेमध्ये आणि हळूहळू ते पाणी कमी होता होता की खूप प्रॉब्लेम व्हायला लागले. आणि त्याशिवाय बाजूच्या आणखी इतर परिसरापेक्षा अथश्री बीच आहे थोडं वर त्यावेळेला असल्याने आता आमच्याहून आणखी पुढे बिल्डिंग झालेली आहे पण त्यावेळेस सुद्धा पाणी कमी येत होतं. त्यावेळेचे आमचे प्रेसिडेंट सूर्याजी मोरे यांनी श्रीकांत परांजपे साहेब यांना त्यांच्याशी त्यांना पटवून आणि त्यांना कन्व्हिन्स केलं की कसं पाणी कमी येते ते त्यांनी मान्य केलं आणि त्यांनी 3 बोरवेल अथश्री पाणी ही बिल्डिंगला दिले. ते झाल्यानंतर भरपूर पाणी यायला लागलं आणि थोडा दिलासा मिळाला इथल्या रहिवासींना पाण्याच्या टंचाईपासून. 2014 मध्ये अरुणा गोखले या प्रेसिडेंट असताना अशा हे यायला लागल्या कंप्लेंट्स रहिवासींकडून की काय या पाण्यामुळे केस गळतात वगैरे अशा भानगडी काहीतरी व्हायला लागल्या. कारण पाण्यामध्ये भरपूर क्षार होतं. हार्ड वॉटर असल्यामुळे त्याच्या क्षार असल्यामुळे सुद्धा या गोष्टी होत असणार आणि स्किनला सुद्धा त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होत होता. आमच्या इथे वॉटर ट्रीटमेंट प्लांट होतं पण ते ॲक्टिव्ह नव्हतं. त्याला ॲक्टिव्ह करून घेतलं आणि त्याकरता एक नवीन पंप पण आम्ही टाकला आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांटला ॲक्टिवेट करून आणखी ते चालू केलं आणि पाण्याची जे हार्ड वॉटर होतं त्यामध्ये थोडी सुधारणा झाली.
या गोष्टीला जवळजवळ 1,60,000 रुपये पंप आणखी या दोन्ही गोष्टीला मिळून लागले. हे जरी झालं असलं तरी पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम होता, कारण हे पाणी पिण्याच्या लायकीचं नव्हतं जरी त्याला वॉटर ट्रीटमेंट केलं होतं तरी. तर त्यामुळे आम्हाला वॉटर टँकर मागवायला लागायचे आणि एक दोन टँकर, रोज एक टँकर आणखी एक दिवसाआड तर 2 टँकर सुद्धा लागायचे आणि साधारण 50,000 40 ते 50,000 रुपये आम्हाला खर्च पाण्याचा करावा लागायचा दर महिन्याला. मग पिण्याच्या पाण्याची समस्या हे करण्याकरता आम्ही जेव्हा ते चेक केलं तर आपल्या जो मेन गेट आहे त्याच्या पलीकडे तिथे पाणी तिथे यायचं तर तिथे आम्ही PMCच्या इंजिनियरला बोलवून त्याला ती जागा दाखवली. त्यांनी उघडून पाहिलं आणि त्यांना कळलं की इथे एक थेंब सुद्धा पाणी इथे येत नाही आहे. मग ते झाल्यानंतर आम्ही ॲडिशनल कमिशनर होते भोगाडिया, त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना विनंती केली की असा प्रॉब्लेम आहे, आम्हाला एक थेंब पाणी येत नाही पिण्याचं आणि आम्हाला एवढा खर्च येतोय. आम्ही जाऊन भेटल्यानंतर त्यांनी एक टँकर रोज देण्याचं ऑर्डर्स काढले फ्री ऑफ कॉस्ट आणि ते आम्हाला टँकर येऊ लागले. पण पुढे पुण्यामध्ये सुद्धा पाण्याची कमतरता भासू लागली आणि त्यामुळे ते एका दिवसाला एक टँकर मिळण्याच्या वेळी एक दिवसा 8 टँकर लागला PMCला. तरी आम्ही वॉटरचे कंट्रोल करून सकाळी फक्त पिण्याचं पाणी 2 तास सोडत होतो आणि तसं करून आम्ही निभावून गेलो. या कामामध्ये पाण्याच्या आमचे सुधीर टिळक यांची खूप मदत झाली. नंतर पुढे 2016-17 मध्ये आपल्या इथे जे दक्षिणेकडे एक टेकडी आहे तिथे त्या टेकडीच्या वर PMCने एक मोठा वॉटर टँक बांधला आणि ते पाणी, कारण इकडच्या सगळ्या बिल्डिंगला हा प्रॉब्लेम होता, वर चौड्यावर होते, तर त्यांच्याकरता ते पाणी देण्यात आलं आणि आमच्या प्रेसिडेंट अरुणा गोखले त्यांनी त्यावेळेला खटपट करून 3 ॲडिशनल पाईपलाईन्स त्यांच्याकडनं मिळवल्या आणि त्यामुळे तेव्हापासून पाण्याचा प्रॉब्लेम संपला. आता आम्ही पाण्याच्या बाबतीत सुखी आहोत. 24 तास पाणी चालू असतं. इथे जेव्हा राहायला आले सर्व एक प्रॉब्लेम मोठा होता. सगळ्या डक्ट्स मधनं फिशेस आणि बर्ड्स त्या यायच्या आणि सगळं ते एरिया आतमध्ये डक्ट्स मधला घाण करायचे आणि सारखे आवाज उठरो ते सगळं त्रास बाजूला करतात. आमच्या इथे गिरीश देसाई हे रहिवासी, त्यांनी सर्व जेवढे डक्ट्स होते सर्व त्यांनी नेटिंग करून घेतलं आणि ते नेटिंगचे जवळजवळ 3 लाख रुपये लागले, ते त्यांनी स्वतः दिले. नंतर 2013-14 मध्ये कॅन्टीन मध्ये ज्या खुर्च्या होत्या डायनिंग टेबलला लागून त्या खुर्च्या बऱ्याच बोरकळी झाल्या होत्या, फूट झाली होती आणि त्यांना बदलायची गरज होती. त्यावेळेला फरांसे त्यांना रिक्वेस्ट करून आम्ही पैसे मिळवले 50,000 रुपये आणि खुर्च्या घेतल्या गेल्या PVCच्या आणि त्याला स्टीलचे पाय असलेले. त्या खुर्च्या इतक्या चांगल्या निघाल्या की आधी आपल्या कॅन्टीनमध्ये त्या वापरतो. इथे आलो तेव्हा दुसरा एक प्रॉब्लेम होता ट्रान्सपोर्टेशनचा. टॅक्सी नव्हत्या, ओला आणि उबर नव्हत्या तेव्हा आणि ऑटो जे यायला तयार नव्हते कोणी. आले तरी ते दुप्पट तिप्पट पैसा लावायचे आणि एक बस होती पाषाणवरनं ती ऑपरेट करायची. पूर्वी पाषाणकडे होती, मग तिकडनं ऑपरेट करून तिकडे यायची आणि आपल्या इथल्या रहिवाशांना घेऊन ती प्रभात रोडला बाहेर पाषाण जायची
पण ती बरीच जुनी झाली होती आणि त्याला बराच प्रॉब्लेम व्हायला लागला. म्हणून ते पाहून मग परंतु आम्ही नवीन बस घेऊन दिली आणि तिची इथे लोकेशन स्थिर केली. मग ती बस इथून ऑपरेट होऊन जाऊ लागली. इथून पाषाण आणि पाषाणहून प्रभात रोडला PSCLच्या ऑफिसला जात होती. त्याचा भरपूर उपयोग झाला आमच्या इथल्या रहिवासींना. आणि ते फक्त एकदाच नाही, पण दिवसात दोनदा मी 2 ट्रिप करायचे, एकदा सकाळी आणि एकदा दुपारी. नंतर 2014-15 मध्ये आमच्याकडे गार्डन होतं. म्हणजे सुरुवातीपासूनच फरांजपे यांनी बिल्डरनी वर्मिकल्चरचे पिच करून दिले होते, परंतु ते पिच कार्यान्वित नव्हते, तसेच पडून होते. मग अरुणा गोखले यांनी ठरवलं की आपण हे गार्डनचे याच्याकडे हे वापरू. आणि मुख्य कारण म्हणजे त्या गार्डन इतकं सुंदर करून दिलं होतं, पण ते गार्डनला खत आम्हाला जवळजवळ 25,000 रुपये वार्षिक खर्च यायचा त्याचं खत घेण्याकरता. आणि ते अवॉइड करण्याकरता मॅन्युअर किंवा वर्मिकल्चरचं सुरू केलं आम्ही. तर तेच मॅन्युअर आम्हाला मिळायला लागलं आणि तो एक खर्च वाचला आणि भरपूर मॅन्युअर मिळायला लागलं आणि रहिवासी त्यांना सुद्धा आम्ही ते करू लागलो. या कामामध्ये आम्ही इनोरा कंपनी म्हणून एक आहे की या बिझनेसमध्ये त्याची मदत घेतली. त्यानंतर 14-15 मध्ये परंतु यांनी आम्हाला 4 CCTV कॅमेरा दिले. म्हणजे दोन्हीकडे जे लिफ्ट आहे ते आता दोन्हीकडे आम्ही लावलेले आहे ते, आणि त्याचा भरपूर सिक्युरिटीला उपयोग झाला. तसंच रेन वॉटर हार्वेस्टिंग ते आमच्याकडे होतं, पण कार्यान्वित नव्हतं. ते आम्ही यांच्याकडे नकाशा घेऊन आणि तिथे सगळं स्वच्छ करून घेतलं आणि त्याला कार्यान्वित केलं. एक प्रॉब्लेम वेगळा होता पाण्याचा. नाही, आपल्या इथे बिल्डिंगवर भरपूर डिश अँटिना होते. तेव्हा माहिती आपल्याला माहित असणार की इतक्या वेगळ्या वेगळ्या कंपनीज होत्या. ते आपल्याकडे डिश हे करायचे, ते प्रमोट करायचे आणि ज्याला जो आवडेल तो त्यांनी बसवायचा. तर ते सर्व छतावर जाऊन आणखी वर त्या डिश अँटिना बसवले चारीकडे. त्याच्या केबल चारीकडे लटकलेल्या. या बिल्डिंगला चारीकडे माळा केबलच्या अशा लटकलेल्या दिसायच्या. तर ते संबंध बिल्डिंगला ते खराब करत होते. त्याला कंट्रोल करण्याकरता आम्ही ठरवलं की एक सेंट्रल डिश अँटिना लावावा एकाच कंपनीचा, आणि तो दिल्यानंतर हे सगळ्या केबल आपल्याला काढता येतील, सगळे डिश अँटिना काढता येतील. तर तसं केलं गेलं आणि आम्ही टाटा स्कायला ते दिलं आम्ही सेंट्रल डिश अँटिना लावायला. तो त्यांनी लावला आणि जवळजवळ 80 लोकांनी ते इनिशिएटली ॲक्सेप्ट केलं. आणि ते सगळे जे चारीकडे माळा लटकत होते, केबल लटकत होत्या, त्या केल्या. याही कामामध्ये सुधीर टिळक यांची खूपच मदत होती. नंतर हेल्थ स्प्रिंग मे 2015 मध्ये आम्हाला प्रपोजल आलं की हेल्थ स्प्रिंग नवीनता आलेलं आहे आणि तुम्ही इथे त्यांना घ्या. ते एकदा सगळ्यांना विचारून स्टडी करून आम्ही ते ठरवलं आणि ते चांगलं वाटलं सगळ्यांना. तर ते हेल्थ स्प्रिंगला जुलै 15 मध्ये आम्ही ते सुरुवात केली आणि भरपूर त्यांना मेंबरशिप त्यामध्ये मिळाली हेल्थ स्प्रिंगला. त्याचा सगळ्या मेंबर्सना सुद्धा भरपूर फायदा झाला. या कामामध्ये डॉक्टर अरुणा कुलकर्णी आमच्या इथल्या त्यांनी भरपूर काम केलं आणि त्यामध्ये कार्यान्वित झालं. त्यानंतर डॉल्फिनची आमच्याकडे एलपीजी होती, त्याची सेवा एवढी चांगली नव्हती म्हणून ती बदलून आम्ही NMC आता सध्या जी आहे NMC पाईप त्यांना ती दिली आणि आपण ते सुरळीत काम करत आहे. तसंच सिक्युरिटीमध्ये थोडं कमतरता वाटल्यामुळे आम्ही सिक्युरिटीचे अस्तित्व त्यांच्याकडे होतं
ते बदलून आम्ही दुसऱ्या कंपनीला 15 एप्रिल 16ला दिलं आणि परत मग पुढच्या वर्षी परत एक दुसऱ्या कंपनीला ते दिलं. तर त्यामुळे सिक्युरिटी जे आहे ते भरपूर नीट काम करत आहे. पॉवर सेव्हिंग करतात कारण सबंध रात्र सगळे दिवे सगळ्या कॉरिडॉरमधनं 9 मजल्यावर पार्किंगमध्ये सगळीकडे चालायचे आणि हिवाळ्यामध्ये जवळजवळ 12 तास 13 तास होता कारण संध्याकाळी 5ला अंधार झाला की तेव्हापासून सकाळी 6 पर्यंत ते चालू असायचे लाईट. त्यामुळे भरपूर खर्च यायचा याच्या बिलाचा विजेचा. तेव्हा असं ठरलं की आपण सोलर एनर्जी प्लांट कामी लावतो. त्यावेळेला हे बऱ्याच ठिकाणी यायला लागले होते सोलर आणि प्रेसिडेंट होते आत्मा भोसले त्यांनी पुढाकार घेऊन आणि सोलर प्लांट आपल्या इथे हे लावून घेतला सोलर एनर्जी. त्यामुळे जे आम्हाला बिल यायचं दर महिन्याला 32,000 ते जाऊन सरप्लस 14,000 क्रेडिट आम्हाला यायला लागला. इतका फरक झाला. या कामामध्ये मोहन कुलकर्णी जे मोठे इथे राहत होते आणि गिरीश देसाई या दोघांनी भरपूर मदत केली. 2017-18 मध्ये अरुणा गोखले या प्रेसिडेंट असताना बिल्डिंगची रिपेअर वॉटरप्रूफिंग एका बाजूला म्हणजे नॉर्थन साईडला तिकडलं पाणी यायचं आणखी भिंती ओढा करून यायची तिकडनं. त्यांनी ते काम आणि पेंटिंग सर्व बिल्डिंगचं या 3 गोष्टी करून घेतल्या. त्या गोष्टीला जवळजवळ 70 लाख खर्च आला पण त्यामुळे बिल्डिंग चकाचक झाली. कारण शेजारचं बिल्डिंग 3 बिल्डिंग त्याच वेळेला साधारण आलेलं आमचं बिल्डिंग झुलकट असं वाटत होतं. हे करून घेतलं आपलं एकदम चकाचक झालं. इथे आम्ही दरवर्षी इंडिपेंडन्स डे रिपब्लिक डे हे दोन्ही दिवस साजरे करतो आणि त्या दिवशी फ्लॅग होस्टिंग होतं. सर्व रहिवासी खाली येतात आणि जनगण म्हणून वगैरे सगळं म्हणून आणि काही कोणाला काही म्हणायचं आहे देशभक्तीचे गीतं ते करतो आणि शक्य असल्यास पुन्हा VIP ला स्पेशल गेस्ट म्हणून सुद्धा झेंडावंदना करतो. लायब्ररी सुरुवातीला आमच्याकडे फक्त 250 पुस्तकं होती साधारण 247 ते 250. हळूहळू ते वाढवता आता त्याची संख्या जवळजवळ 2336 झालेली आहे. आणि या लायब्ररी करता जे काय रॅक्स वगैरे लागतात आणि एवढी पुस्तकं त्यामध्ये मोठ्या भरपूर रॅक्स लागतात ते सगळं कॉन्ट्रीब्युशन देऊन व्हॉलंटरीली त्यातनं उभारलेले आहेत. आणि या कामाकरता लायब्ररी जेवढी उभारणी झाली आहे ते सगळे क्रेडिट जातच श्री सुरेश कुलकर्णी त्यांना. वाचक सभा हे आम्ही दर महिन्याला पहिल्या दुपारी वाचक सभा होते. त्यामध्ये जी कोणी काय पुस्तकं वाचली आहेत त्याच्यावर डिस्कशन त्याचे अभिप्राय किंवा कविता वगैरे जे काय आहे ते त्याच्याबद्दल बोललं जातं. तर यावर्षी पहिले वर्षांतर्गत दिवाळी अंक पुन्हा आम्ही एकदम विकत घेतो त्यावर ते स्वस्त पडतात. जवळजवळ 40-50 अंक ते आम्ही मिळतात आणि त्यामध्ये सर्वांच्या वेळेमध्ये घेऊन कॉन्ट्रीब्युशन असतं प्रत्येकाने 200 रुपये वगैरे देऊन आणि पण ते स्वतंत्र त्यांना वाचायला मिळतात. नाही ते एका अंकाची किंमत जवळजवळ 200-250 असते तर ते जेवढे अंक ते सगळ्यांना वाचायला मिळतात. त्या कामामध्ये श्रीमान एखादे यांनी पुढाकार घेऊन यावर्षी ते चालू केलेलं आहे. निवांत श्री प्रकाश कामसे, अशोक गायकोंडे आणि इरावती आपटे या तिघांनी मिळून निवांत हे चालू केलं. आजच्याच दिवशी 2014 मध्ये
25 डिसेंबर 2014 आणि तेव्हापासून ते दर महिन्याला ही पत्रिका किंवा ती इश्यू केली जात होती आणि ती मार्च 20 पर्यंत चालू राहिली. पण आता कोरोना आल्यामुळे तेव्हापासून जरा बंद आहे. लेट अस होप पुढे पुन्हा ती चालू होईल. याशिवाय एंटरटेनमेंट करता आमच्या इथे मूवीज, तबोला, अंताक्षरी या गोष्टी अधून होत असतात. त्याच्यामध्ये प्रभा जोशी आणि अनिता देशपांडे या भरपूर भाग घेतात अंताक्षरी आणि तबोलामध्ये. एक आम्ही पाहायला येते जे जरी आमचे फंड लिमिटेड असले तरी आम्हाला भरभरून जनरल डोनेशन देतात. आम्हाला असे हात पुढे करून मागावे लागत नाही. कोणालाही समजले की काहीतरी इथे व्हायला हवं आहे ते स्वतःहून पुढे येऊन आणि ते डोनेशन देतात. भरपूर ते कॅन्टीनमधलं कॉमर्शियल रेफ्रिजरेटर, कॅन्टीनमधले फॅन्स बरेचसे, वॉल क्लॉक, चेअर, मॉनिटर, माईक्स या सगळ्या गोष्टी आम्ही किंवा लायब्ररीचे ते रॅक्स या सगळ्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत. आता रिसेंट डोनेशन म्हटलं तर ब्रिगेडियर बेल यांनी 1,30,000 देऊन डोनेशन देऊन जेवढी इथली ऑडिओ सिस्टम आहे त्यांनी प्रेझेंट केली आणि न मागता त्याच्याकरता जी कॅबिनेट इथे आहे तयार केली ती शोभा अटले आमच्या इथे आता नवीनच आलेल्या आहेत. त्यांनी लगेच त्याला 20,000 रुपये त्यांनी पुढे केले. आणि गार्डनमध्ये रिसेंटली एक लोखंडाची फ्रेम एक होती, दुसरी एक फ्रेम लावण्याकरता म्हणजे त्यामध्ये इतर फुलं कृष्ण कमळ वगैरे लावता येते वेल त्याकरता आपटे यांनी साधारण 13,000 रुपये आपल्याकडून इथले जे टेनेंट्स आमच्या इथे राहतात त्यांना 30 वाटणूक मिळते की आमच्या इथले जे ओनर आहे गिरायक ओनर त्यांना कोरोना टाइममध्ये गेल्या 1 वर्ष 9 महिन्यामध्ये लॉकडाऊन होता 3-4 महिने आणि त्याचा काय त्रास झालाय काय नाही ते आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. ते मी सांगायला नको. पण आम्हाला PSCL आणि ASPL काय मदत केली ते मी सांगणार आहे. त्यांच्या 4 गेस्ट रूम आहेत तिथे त्या त्यांनी आम्हाला वापरायला दिल्या. त्यामुळे कारण आम्ही गेट बंद केले होते दोन्ही आणि कोणालाही बाहेर जायची किंवा बाहेर आत यायची सक्त मनाई होती. सिक्युरिटीनी अलाउ करायचं नव्हतं. तर कॅन्टीन चालणार कसं? कारण कॅन्टीन मॅनेजर बाहेर राहत होते, खूप सगळे बाहेर राहत होते, इतर स्टाफ बाहेर राहत होता. तर त्यामुळे त्यांना कॅन्टीन चालू देण्याकरता हे जे ज्यांनी आम्हाला एक गेस्ट रूम अलाउ केले त्यामध्ये ते राहून आणि ते कॅन्टीन मॅनेजर इथेच येऊन राहिले आणि कॅन्टीन चालू राहिलं. 1 दिवस सुद्धा ते बंद झालं नाही. त्यानंतर त्यांनी टेम्परेचर गन म्हणजे गेटवर कोणी आहे पुढील 4-5 महिन्यानंतर ते येणारे जाणारे तुमचे टेम्परेचर घेण्याकरता आणि ऑक्सिमीटर लेवल पाहण्याकरता ते दिले. मग एक प्रयोग झाला छोटे वार्ड टाईप तिथे उभा राहावं म्हणजे कोणालाही कोरोनाची अशी शंका आली किंवा झालाय थोडंफार कारण त्या दिवसामध्ये हॉस्पिटलमध्ये कुठेही जागा नव्हती, कोणी ऍडमिट करत नव्हते. तेवढी भटकण्यापेक्षा असं ठरवलं गेलं की इथेच आपण एक छोटं वार्ड टाईप काहीतरी उभं करू आणि सुरुवातीला असं एक झालं तर त्यांना तिथे ठेवू आणि नंतर मग असं त्यांना ऍडमिशन मिळायची संधी येईल ते हॉस्पिटलमध्ये जाऊ शकते. त्याकरता आमच्या इथल्या लोकांनी 1600 रुपये व्हॉलेंटरी त्यांनी दिले, जमा केले आणि अमेरिकेत बसलेले न्यूयॉर्कला परांजपे आणि नंदिनी परांजपे यांनी तिथे बसून 1.25 लाख रुपये पाठवले. धन्यवाद. पुढे आपल्या इथे किरण शिंदे यांनी त्यांच्या प्रयत्नांनी
एममध्ये त्यांच्याशी बोलणी करून काही जागा राखीव नसल्या तरी सुद्धा त्यांनी एक गॅरंटी घेतली की कुणालाही कोरोना झाला तर त्यांना कुठेही जागा नाही मिळालं, एममध्ये जागा जरूर त्यांना दिली जाईल, ॲडमिट केलं जाईल. हे त्यांना इन्शुरन्स मिळाल्यानंतर याची गरजही राहिली नाही या सेपरेट वॉर्ड करायची. आणि त्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स पण होते, कारण त्याला 24 तास मेंटेन करणं इतकं सोपं नव्हतं जेवढं असं वाटत होतं. त्यानंतर आपल्या इथे ATM परिसरामध्ये बँकेला कॉन्टॅक्ट करून HPLनी ATMची व्यवस्था केली. तर हे दर महिन्याला ते यायचं किंवा दर 15 दिवसांनी कधी, आणि ATMचे पैसे त्यांना कॅश इथे इथे परिसरात मिळायचे. या सगळ्या गोष्टी असल्यामुळे कुणाला बाहेर जायची गरजच राहिली नाही. कॅन्टीनमध्ये जे अमोल गुंफे आहेत मॅनेजर, ते दूध, ग्रोसरी आणि व्हेजिटेबल्स या तिन्ही गोष्टी त्यांना ठेवायला सांगितल्या आणि त्या सगळ्या इथल्या इथे परिसरात अवेलेबल व्हायला लागल्या. त्यामुळे कुठलेही काही बाहेर जायची गरज राहिली नाही. BHPच्या शिंदे, मेघाली काटरे आणि संतोष वाबळे यांना सगळ्यांना आणि त्यांच्या स्टाफला अथर्श्री पाणे यांच्याकडनं धन्यवाद देतो. या सगळ्या कामामध्ये इतके आमचे प्रेसिडेंट होऊन गेले, आज आपण पाहिले त्यांना ते करताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवास आमचा आत्तापर्यंतचा उत्तम प्रकारे झाला, आनंदित झाला आणि सुखाचा झाला. मी सर्व प्रेसिडेंटला धन्यवाद. शेवटी शशांक परांजपे हे आज म्हणून त्यांनी आमच्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन इथे कार्याचे प्रेसिडेंट राहून त्यांनी हातभार लावला. याकरता मी त्याचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. व्यासपीठावर एक सत्य काका, कांसे काका आणि समोर बसलेले अध्यक्षमंत्री सगळेच ज्येष्ठ कोरोना. मी ऑफिसमध्ये खूप जोरात बोलतो, साईटवर पण जोरात बोलतो, पण अध्यक्षच्या समोर काय, तुमच्या सगळ्यांच्या समोर काय बोलायचं असं नेहमीच वाटत नाही. एवढे सगळे जोरात आणि मुळात आता मी थोडासा ज्येष्ठ झालो, कारण मला माझ्या घरचे लोक, माझ्या ऑफिसमधले लोक सगळे सांगत असतात की मी आता ज्येष्ठ झालेला, 60 वर्ष झालेला, पण तरी सुद्धा मी वयाने आणि सगळ्याच कर्तृत्वाने एवढे ज्येष्ठ आहात की तुम्हाला त्या माझ्या आई वडिलांना असंच मी सन्मान करतो आणि पुढे बोलतो. अध्यक्ष पाणी आम्हाला काय दिलं, तुम्ही एक अतिशय चांगले ग्राहक म्हणून आहातच, पण इतके वर्ष एवढे आशीर्वाद, एवढं आमचं कौतुक सगळ्यांचं तुम्ही केलं आणि असं म्हणजे आशीर्वाद, असं कौतुक हे कुठच्याच बिल्डरला मिळत नाही. असं खरंच आमचं भाग्य आहे. आमचा व्यवसाय, बिल्डरचा व्यवसाय वृक्ष असतो अशी समज आहे, पण खूप क्रिएटिव्ह व्यवसाय असतो आमचा आणि आपल्याला राहायला, शिकायला जे जे लागतं अशा तऱ्हेच्या वास्तू निर्माण करण्याचा आमचा व्यवसाय असतो. पण अध्यक्षीसारखी संकल्पना जेव्हा साकारताना त्याच्या डिझायनिंगमध्ये, त्याच्या विक्रीमध्ये हा वेगळीच मजा येते आणि तेही आम्ही
गोष्ट अध्यक्ष माने बिल्डिंग जी याची गोष्टच वेगळी आहे. आजही आमच्या अनेक अध्यक्ष झाल्या तरी तुमच्या बाणेच्या अध्यक्षमध्ये आहे हो काही असं म्हटलं लोकेशन उत्तर नाही, रचना पण काही वाईट नाहीये, पण ह्याचं सगळं श्रेय हे केवळ आपल्याकडे जातं. कारण काय अध्यक्षाची कन्सर्न किंवा संकल्पना जरी आम्ही निर्माण केली असली तरी ती खऱ्या अर्थाने जगेल आपण सगळ्यांनी. हे आज या पुस्तकात मागोवा तुम्ही बघितलं तर काही लाखांहून जास्त पारितोषिक आपल्या अध्यक्षी माहेरनी मिळवलेले आहेत. हे आपण कधी ज्येष्ठ म्हणजे वयाने मोठे होतच नाही, उलट यंग होत आहेत. मला अजूनही तो शाळेत गेलेल्या मुलांचा नाच आठवतो आणि जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा इतकं मजा वाटते मला की खरंच असं मनाने लहान तुम्ही राहताय. आम्हा सगळ्यांना करोनाच्या काळामध्ये काही कठोर असे नियम आखले गेले आणि आपण ते खरंच तंतोतंत पाळले. खूप आम्हाला काळजी होती. US किंवा UK अशा प्रगत देशांमध्ये सुद्धा अध्यक्षीसारखे जे केअर होम्स आहेत तिथे जवळजवळ 75% एवढे लोकांना बाधा नुसती नाही झाली तर अनफॉर्च्युनेटली लॉस ऑफ लाईफ पण झाला. आणि खरंच आम्ही सगळेजण अध्यक्ष होममध्ये स्कीममध्ये भांबावून गेलो की आता लाट आल्यावर याचा सामना कसा करायचा. पण तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अगदी मनापासून काटेकोरपणे त्या सगळ्या नियमांची आपण पालन केलं आणि स्वतःला या एका मोठ्या संकटातून आपण वाचवलं. खरंच मनापासून आपले मी धन्यवाद देतो. फरांसिस किंग्सला त्यांच्या कुटुंबाला तर आपण खूप प्रेम दिलेलं आहे. पण तसंच आमचे अध्यक्ष ते कलिग आहेत त्यांनाही आपण अक्षरशः मुलासारखं प्रेम दिलेलं आहे. खूप त्यांचं कौतुक केलेलं आहे. या आता अगदी सत्कार आमच्या रेसिडेंट मॅनेजरचा जेव्हा झाला तेव्हा ज्या टाळ्या पडल्या ते त्याचं जोडलं आहे की आणि त्याबद्दल सुद्धा कंपनीच्या वतीने साहजिकच आभार मानणं जरुरी आहे. अध्यक्षीचे काही नवीन प्रकल्प येतात. त्यापैकी अनेकांना एखादे त्या ऐकून आवडेल. फॉरेस्टमध्ये काही नवीन बिल्डिंग चालू होतोय पण एकच अध्यक्ष म्हणून आता मुख्य पूर्ण झाली आहे. तिथे आस्थाची म्हणजे असिस्टेड लिव्हिंग फॅसिलिटी खूप अद्ययावत अशी आम्ही चालू करतोय. मला वाटतं 1-2 महिन्यामध्ये त्याचं एक इनॉग्रेशन याचा थोडा डिमेन्शिया सेट झाला आहे किंवा ज्यांना नर्सिंग केअरची आवश्यकता आहे किंवा डेली ॲक्टिव्हिटीजना मदत लागते अशा व्यक्तींसाठी रेंटल बेसिसवर हे आम्ही उपलब्ध करून देतो. अनेक गोष्टी आपण केल्या आहेत. काही गोष्टी करायच्या राहिल्या आहेत. मला वाटतं हे एखादे योग्य वेळ असेल मी आपल्या मॅनेजिंग कमिटीच्या बरोबर आणि इतरही कंडोमिनियम्स आहेत म्हणजे बाहेर A कंडोमिनियम आणि C कंडोमिनियम त्यांच्याबरोबरही बोलणार आहे. पण एक आपलं अपेक्स बॉडी बनवणं किंवा त्या गोष्टी काही गोष्टी आहेत त्या करायच्या राहिल्यात. पुढच्या एक 15-20 दिवसामध्ये आम्ही ही मीटिंग घेऊन आमचं मनोगत या सगळ्या कमिटींना सांगू जेणेकरून भविष्यामध्ये ओनरशिप किंवा रिडेव्हलपमेंट यासारख्या गोष्टी असतील त्याच्यात कुठेही अडथळे येणार नाही आणि सगळी व्यवस्था ही अतिशय चांगल्या तऱ्हेने होईल.
सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत. आता परत एकदा परांजपे स्कीमच्या वतीने, आता शोरूमच्या वतीने, परांजपे कुटुंबाच्या वतीने मी आपले आभार मानतो. असाच प्रेमाचा, आशीर्वादाचा पाऊस आमच्या सगळ्यांवर आपण पाडत राहा अशी आशा करतो. तसंच आपलं उर्वरित आयुष्य या आदेशीमध्ये अतिशय सुखाचं, आनंदाचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. इथेच थांबतो. थँक्यू. धन्यवाद शशांक सर. जी तुमची ही एक खूप सुंदर गोष्ट आहे की ज्या संकल्पनेने तुम्ही आताच सुरू केलं, ही संकल्पना इथं आम्ही सगळं जगतो आहोत हे बघून तुम्हाला जो आनंद झाला, तेवढाच आनंद आम्ही इथं आकर्षित राहतो म्हणूनही आम्हाला होतोय. तुम्ही जर इथे काढलेली रांगोळी बघितली तर आमच्या सगळ्यांच्या भावना तुम्हाला त्या रांगोळीमध्ये व्यक्त झालेल्या दिसतील. मी पुन्हा एकदा आपण आलात, वेळ काढून आलात, याबद्दल आपले आभार मानतो. तेव्हा आता हा कार्यक्रम संपवायचा आहे. पुढच्या कार्यक्रमाचे मार्गाने संधी आलेले आहे. तोही कार्यक्रम लवकर सुरू करायचा आहे. परंतु एक औपचारिकता म्हणून आभार मानायला मी उभा आहे. तर सरांचे मी आभार मानले. तसेच आजच्या समारंभाला विनंती म्हणून आम्ही जे आता पुण्याच्या इतर आता जे पाहुणे बोलत होते ते सर्व आले, त्यांचे आमचे भूतपूर्व प्रेसिडेंट आलेले आहेत, त्यांचे जे गौरवमूर्ती आज इथे आलेले त्या सर्वांचे मी आभार मानतो. आवर्जून उपस्थित झाला म्हणून साऊंड सिस्टीमचे व्यवस्थापन करणारे श्री गायकवाड यांचे मी आभार मानतो. कारण ही नवीन सिस्टीम आहे, ते आल्यामुळे आता आपण इथला व्यवस्थित आनंद घेऊ शकतो. गेले 2 दिवस आपल्या खाण्याची उत्तम व्यवस्था ठेवणारे कॅन्टीन त्याचे अमोल मुंगळे यांचे आभार. आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या CBD-मध्ये निवृत्त कर्नल सुधीर बर्गे यांनी या कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि प्रेसिडेंट कर्नल तर्फे त्यांना पुष्पगुच्छ देण्याची विनंती. गेले 2-3 दिवस या कार्यक्रमाच्या व्यवस्थेसाठी आपल्या इथे स्टाफने खूप मदत केली आहे. त्यांचं कौतुक म्हणून मी आपल्या प्रेसिडेंटना त्यांना गुलाब पुष्प देण्याची विनंती करतो. श्री गणेश चव्हाण, श्री स्वप्नील तापते, श्री किरण माधव, आणि अंकटी रसवंती. आणि लास्ट बट नॉट लीस्ट, आपण सर्व सहनिवासी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि कार्यक्रमाला मनापासून दाद दिली याबद्दल आपलेही मनपूर्वक आभार. लवकरच पुढील कार्यक्रम सुरू होईल. सर्वांना विनंती आहे, थोडंसं काही ॲडजस्टमेंट बघण्यात 2-5 मिनिटं जातील, पण तोपर्यंत सर्वांनी आपल्या जागेवर बसून राहावं आणि सहकार्य करावं. धन्यवाद.